हिंद जय महाराष्ट्र. मेजर बंडू तत्वा जाधव फाउंडेशन चॅरिटेबल. मी माणगावमध्ये आलो आहे. नेरळच्या शेजारीचे गाव आहे आणि गावात आल्यानंतर बऱ्याच लोकांना मी आईविषयी माहिती विचारली की रामचंद्र निकाळे हां हे कुठे आहेत. तर त्यावेळी हे दादा भेटले आम्हाला. हे माझे एकदम त्यांना विचारलं की पत्ता. तर अशी चांगली माणसंसुद्धा आम्हाला भेटतात त्यावेळी खूप आनंद होतो. नाव काय म्हटलं दादा? संदीप गायकवाड. संदीप गायकवाड इतके चांगला माणूस आहे की मला त्यांना आम्ही सांगितल्याबरोबर त्यांनी स्वतः ते घर दाखवतो चला आणि घरापर्यंत घेऊन आले. असंच एक बोध घ्यायला लागतो, असंच काही एक चांगलं कार्य करायला लागतं. अशा आजी असतात, यांना मदत मिळणं जरुरी असते. ह्या आजीला पेन्शन नाही आहे, त्यांचे पती एक्सपायर्ड झालेले आहेत. ह्या घरामध्ये ते एकटं राहतात. तर ह्या घरामध्ये ज्यावेळी आवाज ह्या भिंती पूर्ण आवाज देत नसतात आणि त्या एकटेच राहते, त्यावेळी तिची जी परिस्थिती असते ती त्यांनाच माहीत असते, आम्हाला त्याची माहिती नसते. आपण हर गोष्टीचा न अभ्यास करता बोलतो, त्याला खूप वाईट वाटतं. आज मी स्वतःच भेट दिली कारण मला स्वतःच भेटायचं होतं आजीला. तर मला जे पण काय करता येईल मी नक्कीच करतो. 19 तारखेच्या पहिलं त्यांचं फॉर्म मी भरून घेतो, त्यांना पेन्शन चालू करतो आणि कसं आम्हाला फाउंडेशनतर्फे यांना मदत करता येईल हे मी 22 तारखेच्या आतमध्येच त्यांना मदत देतो. आणि जेवढं काही चांगल्या माणसांची हे करता येईल नक्कीच. असे संदीपसारखे चांगले माणसंसुद्धा ह्या गावात आहेत. अशा लोकांनासुद्धा मी त्यांना सांगितलं की गावची माहिती तेच राहा. कोणाला त्रास, कोणाला हॉस्पिटल, ॲम्ब्युलन्स आमची फ्रीमध्ये आहे. मदत आम्ही फ्री, हॉस्पिटल पण फ्री आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला आम्हाला कळवा, आम्ही लगेच 10 मिनटात ॲम्ब्युलन्स घेऊन येतो आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सर्व काही आमचा खर्च असेल. एकही रुपये कोणाकडे आम्हाला मदत मागायची काही गरज नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.